हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज संडे आहे. संडेला आपलं रेग्युलर लेक्चर किंवा रेग्युलर क्लासचं लेक्चर येत नाही. मित्रांनो, आज संडेला तुमच्यासाठी एक मोटिवेशनचा व्हिडिओ, ठीक आहे, मोटिवेशन म्हणा किंवा स्टडी प्लॅन या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला संडेला मिळतात. ठीक आहे, कोणकोणते? एक तर मोटिवेशन किंवा स्टडी प्लॅन, स्ट्रॅटेजी, बुक लिस्ट किंवा मग आजचा जो व्हिडिओ आहे अभ्यास कसा करावा का किंवा या तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा सिलेक्शनसाठी अभ्यासाची योग्य पद्धत काय राहील या संदर्भामध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, दर संडेला मित्रांनो आपले याच प्रकारचे व्हिडिओ येत असते. ठीक आहे, आणि व्हिडिओचे टायमिंग काय मित्रांनो, सकाळी 8 वाजता. ठीक आहे, क्लासेसचे पण मित्रांनो बरेचसे मुलं विचारतात की टायमिंग विचारतात, त्यांना पण मित्रांनो सांगतोय सकाळी 8चा क्लासेसचा टाईम आहे. डेली सोमवारपासून शनिवारपर्यंत क्लासेस चालते आणि संडेला हे एक मोटिवेशन व्हिडिओ वगैरे तुम्हाला संडेला देण्यात येतो. ठीक आहे, यामागचं काय कारण आहे मित्रांनो का सोमवारपासून शनिवारपर्यंत लगातार 5-6 दिवस स्टडी केल्यानंतर जी थकावट असते मित्रांनो किंवा तुम्ही डिमोटिवेट होत असता, यालाच मित्रांनो याच गोष्टी टाळण्यासाठी, डिमोटिवेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वर आणण्यासाठी, पुन्हा मोटिवेशनची लेवल हाय करण्यासाठी मित्रांनो आजचा हा संडेचा व्हिडिओ नेहमीसाठी मित्रांनो मी घेत असतो. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आणि हां, आजचा टॉपिक आहे मित्रांनो का तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाची योग्य पद्धत काय राहील या संदर्भात आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं अभ्यास कसा करायचा का जास्तीत जास्त फोकस तुमचं सिलेबस कंप्लीट करण्यावर असेल. तर नेमकं सिलेबस कंप्लीट कसा करायचा किंवा अभ्यास करण्याची योग्य पद्धत काय ते मी आता तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, तुम्ही काय करा, प्रत्येक टॉपिकवर फोकस करा. तुम्हाला सिलेक्शनसाठी प्रत्येक सिंगल टॉपिकवर तुम्हाला काम करावं लागेल आणि ते टॉपिक कसे शोधायचे काहीही टेन्शन घ्यायचं नाही. 10 प्रिव्हियस इयर पेपर बघा, कोणते? 2014 पासून 14, 15, 16, त्यानंतर 2019 कोणती हे महापोर्टल. ठीक आहे, 10 क्वेश्चन सेट, 5 ते 10 क्वेश्चन सेट, 5 नाही 5च्या वरूनच करा. 5 सफिशियंट आहे तसं काही नाही, बट 10 पेपर तुम्ही केले, 10 क्वेश्चन सेट केले. क्वेश्चन सेट म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर सेट. बरं, 10 प्रिव्हियस इयर पेपर सेट घ्या, त्यानंतर हातामध्ये घ्या. त्यानंतर काय करा मित्रांनो, कोणताही एक सब्जेक्ट निवडा. फॉर एक्झाम्पल आपण मित्रांनो पहिले कोणता इंग्लिश सब्जेक्ट निवडू. फक्त त्या 10 पेपरमधले इंग्लिशचेच 25 प्रश्न हातामध्ये घ्यायचे आहे. कोणते? फक्त इंग्लिशचे. इंग्लिश सब्जेक्टसाठी त्यावेळेस तुम्हाला एक नाऊन नावाचं चॅप्टर क्वेश्चन दिसेल. इथं लिहू का, एक नाऊन यावर क्वेश्चन दिसेल. त्यानंतर मित्रांनो आणखी क्वेश्चन कशावर दिसेल तुम्हाला? प्रोनाऊन. याच प्रकारे मित्रांनो प्रोनाऊन नंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्हवर क्वेश्चन दिसेल, मग ॲडव्हर्बवर क्वेश्चन दिसेल, व्हर्बवर क्वेश्चन दिसेल मित्रांनो. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ज्या टॉपिकवर क्वेश्चन दिसते ते टॉपिक लिहायचे आणि त्यानंतर जवळपास बुक्ससारखं अरेंज करायचं. ठीक आहे, बुकमध्ये जशी तुमची अनुक्रमणिका अरेंज करून दिसते त्यानुसार त्या अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला अरेंज करायचं आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला अरेंज करून दाखवलं. तुम्हाला पहिला क्वेश्चन एखादी तुमचा ॲडजेक्टिव्हचा राहील, दुसरा क्वेश्चन व्हर्बचा राहील, तिसरा क्वेश्चन कोणताही कंजंक्शन वगैरे राहील, प्रिपोजिशनचा वगैरे राहील. बट मित्रांनो तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन्स बघून तो कोणत्या टॉपिकचा आहे तो बघायचा आहे. ते टॉपिक तुमच्या नोटबुकवर लिहायचं आहे. लिहिल्यानंतर प्रत्येक टॉपिकचे किंवा प्रत्येक क्वेश्चनबद्दल लिहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, त्याच तुमच्या टॉपिक्सला बुक्सच्या अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला अरेंज करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि हां, आणखी एक पॉईंट सुटला होता का ॲडव्हर्बच्या समोर तुम्ही किती क्वेश्चन आले ते लिहायचं. ठीक आहे, समजा 5 नंबरचा क्वेश्चन ॲडव्हर्ब आला तर 1 रेष पाडा. दुसऱ्या सेटमध्ये 7 नंबरचा आला, त्याला आणखी 1 रेष पाडा. आणखी नंतर मित्रांनो कोणत्याही 10व्या पेपरमध्ये किंवा तुम्ही जो पेपर करताय त्या 10व्या पेपरमध्ये समजा आता 25व्या नंबर आणि 25 आणि 23व्या नंबरवर ॲडव्हर्ब आले, त्याला 2 क्वेश्चन टाईप करा. असे मित्रांनो तुमच्या 10 पैकी 4 पेपर सेटमध्ये किंवा 4 क्वेश्चन टोटल तुमचे ॲडव्हर्बवर आले, म्हणजे या प्रमाणामध्ये त्याला महत्त्व द्यायचं आहे. ठीक आहे, समजा इथे 4 क्वेश्चन विचारले, इथे 12 क्वेश्चन विचारले, तर जास्तीत जास्त महत्त्व तुम्हाला व्हर्बवर द्यायचं आहे, थोडं कमी महत्त्व इथे द्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट करत आहे. इथे जर 9 आले, इथे 8
8 नाही 3 अंक आले तर या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या क्वेश्चन्सला महत्त्व द्यायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन्सलामध्ये टॉपिकला महत्त्व द्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि हां, यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर याच्यावर टिक करायचं आहे. अशी करता करता तुमची अनुक्रमिका तयार होईल. स्वतःची अनुक्रमिका म्हणजे काय राहील का, तुमचा सिलेबस राहील. ठीक आहे, कोणता तर हा सिलेबस कसा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करून तुम्ही हा सिलेबस बनवला आहे. टोटल याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 23 चॅप्टर दिसेल इंग्लिशमध्ये. इंग्लिश चांगलं लिहू का, एकदा पेन थोडी फील करतो. ठीक आहे, इंग्लिश दिसत आहे तुम्हाला, इंग्लिश दिसत आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो तुम्हाला इंग्लिशसाठी जवळपास तुम्हाला 23 टॉपिक्स दिसेल. ठीक आहे, आणि हां यापैकी मित्रांनो ज्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारले त्याला जास्त महत्त्व देणारे टॉपिक करा. इथे 3 करा. जास्त महत्त्वाचे टॉपिक किंवा जास्त वेटेजवाले टॉपिक, वेटेजवाले ना, इथे कमी वेटेजवाले टॉपिक आणि इकडे अजिबात गरज नसणारे टॉपिक. 3 प्रकारे तुम्ही याला डिव्हिजन करा. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला. त्या 23 टॉपिकपैकी ज्या टॉपिक्सवर जास्त क्वेश्चन विचारले त्याला जास्त वेटेजवाले टॉपिक, थोडे कमी क्वेश्चन विचारले त्याला कमी महत्त्वाचे टॉपिक, आणि अजिबात क्वेश्चन विचारले नाही किंवा 10 सेटमधून एखादी क्वेश्चन विचारला त्याला अजिबात म्हणजे बिनकामाचे टॉपिक म्हणा किंवा तुम्हाला अजिबात करायचे नाही ते टॉपिक लिहा. ठीक आहे, अवॉइड करायचे ते टॉपिक, नॉटवाले म्हणा किंवा अवॉइड करायचे टॉपिक मित्रांनो. ठीक आहे, असं करा. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो असं करा. या प्रकारे तुमचा पूर्ण सिलेबस कोणता, इंग्लिशचा पूर्ण सिलेबस तुम्हाला भेटून जाईल. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि सिलेबस कसा भेटेल माहिती आहे का, प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर हा सिलेबस भेटेल. तुम्हाला सांगितलं आहे मी बरोबर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण प्रिव्हियस इयर आणि सिलेबसच्या अकॉर्डिंग चालता. ठीक आहे, बुक्सवर डिपेंड नाही राहायचं. सिलेबससाठी बुक्सवर डिपेंड फक्त मित्रांनो स्टडीसाठी राहायचं. तुम्हाला जर सिलेबस काढायचा असेल तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारात घेऊन तो कोणकोणते क्वेश्चन कोणकोणत्या टॉपिक्सवर येत आहे त्या गोष्टी पाहून मित्रांनो तुम्हाला तुमचे टॉपिक्स काढायचे, तुमचा सिलेबस काढायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळली. आणि हां मित्रांनो हीच गोष्ट मी याच प्रकारे मी माझा सिलेबस काढला होता 2019च्या भरतीमध्ये. तेव्हा इंग्लिशमध्ये मला 23 क्वेश्चन माझे बरोबर होते आणि मार्क्स किती होते म्हणायचे, मग 46 मार्क होते. किती, 50 पैकी. ठीक आहे, 2019च्या वेळेस. ओके, इंग्लिशचं सांगतो फक्त हे. आणि हां असा सिलेबस मी त्या 2019साठी केला होता ज्यामुळे माझं सिलेक्शन तिथे झालं होतं. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट तिथे माझा रिझल्ट आला होता. ठीक आहे, म्हणजे महापोर्टलमध्ये. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे. आणि हां आणखी काय पॉईंट राहिले का मित्रांनो इथे. याच प्रकारे मित्रांनो मी माझे स्टडी प्लॅनवाले व्हिडिओ नाही का, ते स्टडी प्लॅनवाले व्हिडिओ कोणते, इंग्लिश स्टडी प्लॅनवाले व्हिडिओ मित्रांनो, त्या व्हिडिओसाठी पण मी याच प्रकारे तो सिलेबस काढला होता, ते टॉपिक्स काढले होते. ठीक आहे, तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही ते टॉपिक्स तिथून तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तो टॉपिक लिहायचे आहे बरं, त्याच्या नोट्स काढायच्या आहे. ओके, त्यानंतर काय करायचं मित्रांनो, टॉपिक तुमचं वाचणं झाल्यानंतर कोणता तुमचं नाऊन हे टॉपिक वाचणं झाला समजा. आता एक मोडू इथून. समजा मित्रांनो तुमचं एक नाऊन टॉपिक वाचणं झालं आहे, नाऊनवर टिक करा. त्यानंतर तुमचं प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह वाचणं झालं आहे, याच्यावर टिक करा. असं करता 6, 7, 8, 9, 10 असं शेवटचं टॉपिक तुमचं समजा आता 23 आहे. ठीक आहे, असं करता 23व्या टॉपिकवर जेव्हा तुम्हाला टिक होईल त्यावेळेस समजायचं का तुमचा इंग्लिशचा सिलेबस कंप्लीट झाला आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. इंग्लिशचा तुमचा सिलेबस कंप्लीट झाला आहे, तुमचा एक सब्जेक्ट कंप्लीट झाला आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर मित्रांनो आता अभ्यासाची पद्धत ही आहे. सोबत मित्रांनो नेमकं आणखी काय करायचं, तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक टॉपिकवर काम करायचं. कसं करायचं, टॉपिक लिहा. इथे कुठे लिहू, इथे लिहितो. टॉपिक लिहा, टॉपिक करा. टॉपिक झाल्यानंतर तुम्ही जे टॉपिक वाचला आहे बस त्याचेच प्रॅक्टिस क्वेश्चन वाचायचे आहे. ठीक आहे, मी काय म्हटलं पुन्हा रिपीट करतो, तुम्ही जे टॉपिक वाचलं फक्त त्याचेच प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे. तुम्ही बऱ्याच वेळेस काय करता मित्रांनो, पूर्णच्या सब्जेक्टचे प्रॅक्टिस क्वेश्चन लावता. फॉर एक्झाम्पल इंग्लिश आहे, इंग्लिशचे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही 15 लावता. बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्तेचे म्हणजे गणित बुद्धिमत्ता असेल त्याचे 15 लावता.
किंवा GK जे 15 लावता, असं नका करू मित्रांनो. जर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला असेल तर तुम्ही वाटल्यास मिक्स क्वेश्चन लावू शकता. बट जर सिलेबस कंप्लीट व्हायचा असेल पूर्णपणे तर तुम्ही मिक्स क्वेश्चन लावू नका. ठीक आहे. आणि हां, सिलेबस कंप्लीट झाला म्हणजे तुम्ही 1 वर्ष आधी सिलेबस कंप्लीट म्हणजे 1 वर्ष आधी कोणत्या तरी दुसऱ्या एक्झामसाठी सिलेबस कंप्लीट केला होता, तसं नका करू मित्रांनो. या सेपरेटली एक्झामसाठी आजपासून 5-6 दिवसाच्या आधी किंवा 15 दिवसाच्या आधी जर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला असेल तर तुम्ही मिक्स क्वेश्चन लावा. बट जर तुम्ही कुठेतरी 4 महिने आधी एखादी एक्झाम दिली होती, तेव्हा मी सिलेबस कंप्लीट करून एक्झाम दिली होती, तर तुमचा मित्रांनो तुम्हाला पुन्हा त्या एक्झाम झाल्यानंतर पुन्हा 4 महिन्याचा जो गॅप पडतो ना, या 4 महिन्यामध्ये तुम्ही सगळं बऱ्याचशा गोष्टी विसरून जाता. ठीक आहे, विसरून जातात. त्यामुळे इथे जर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला असेल, तुम्हाला इथं तुम्ही आज सुरुवात करत असाल तर तुम्हाला पुन्हा सिलेबस वाचावंच लागेल. ठीक आहे, सिलेबस कंप्लीट करावा लागेल. जो हा 4 महिन्याचा गॅप आहे त्यामध्ये तुम्ही बरेचसे क्वेश्चन बरेचसे घटक किंवा बऱ्याचशा गोष्टी विसरणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. म्हणजे सोप्या भाषेत मला असं म्हणायचं आहे का, जर तुम्ही या 4 महिन्या आधी सिलेबस कंप्लीट केला असेल आणि मधामध्ये 4 महिन्याचा गॅप असेल, तुम्हाला आता पुन्हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे 4 महिन्यानंतर तुम्ही अजिबात असं समजू नका का सिलेबस कंप्लीट आहे माझा. ओके, समजता इथपर्यंत. मी काय म्हटलं, तुम्हाला टॉपिक करा. टॉपिक वाचल्यानंतर त्याच टॉपिकचे प्रॅक्टिस क्वेश्चन लावा. तुम्हाला इथे दिसत आहे प्रॅक्टिस क्वेश्चन वगैरे. ठीक आहे, त्याच याचे प्रॅक्टिस क्वेश्चन लावा. प्रॅक्टिस क्वेश्चन नेमके कुठून करायचे? ज्या बुक्समधून वाचलं त्याच बुक्समधून करा. फॉर एक्झाम्पल मी इंग्लिश कशामधून वाचलं होतं? MJ शेखमधून, तर मी MJ शेखमधूनच करीन प्रॅक्टिस. जर कोणी शिंदेमधून वाचत असेल तर शिंदेमधूनच प्रॅक्टिस क्वेश्चन लावा. याच प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिसतील. ठीक आहे, ते पण त्या प्रॅक्टिसमध्ये तेव्हाच करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जिथे तुमचं बुकमधील टॉपिक संपल्यानंतर जे लगेच प्रॅक्टिस क्वेश्चन राहते ना, तुम्हाला तेच प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे आहे मित्रांनो. कोणकोणते? त्या प्रॅक्टिस क्वेश्चनसोबत तुम्हाला PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिसतील, तलाठीचे पण दिसतील, अदर एक्झामचे पण दिसतील, ते सुद्धा करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो असं करता करता तुमचा एक पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. ज्यावेळेस तुमचं 1 पासून असा डायरेक्ट 23 पर्यंत 23 टॉपिकवर राईटची खून दिसेल. म्हणजेच काय, एक टॉपिक वाचल्यानंतर त्याला राईटची खून करा, दुसरं टॉपिक वाचल्यानंतर त्याला राईटची खून करा, त्यानंतर सर्वात शेवटचं टॉपिक वाचल्यानंतर तुम्ही 23व्या याच्यावर किंवा शेवटच्या टॉपिकवर तुम्ही राईटची खून करा. ज्यावेळेस प्रत्येक टॉपिकवर तुम्ही राईटची खून केली आहे तेव्हा समजायचं का तुमचा इंग्लिशचा सिलेबस कंप्लीट झाला आहे. ठीक आहे. आणि असं काही नाही पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुम्हाला अनुक्रमणिकेनुसार वाचायचं आहे असं काही नाही मित्रांनो. या 23 टॉपिकपैकी हार्डली 4 तरी टॉपिक तुमचे मागपुढं वाचले तरी काही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल हे झालं पार्ट्स ऑफ स्पीच. कोणत्या? एक नाऊन, प्रोनाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, वर्ब वगैरे ह्या पार्ट्स ऑफ स्पीच झाल्या. ह्या तुम्हाला सोबत करायच्या आहेत सगळ्या. हे मस्ट आहे सोबत करणं. त्यानंतर काही टॉपिक्स आहे तुम्ही चेंज द व्हॉइस घेऊ शकता. त्यानंतर कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला मी सांगितले होते स्टडी प्लॅनमध्ये ते घेऊ शकता. कोणतेही घेऊ शकता. क्वेश्चन टॅग घेऊ शकता. क्वेश्चन टॅग शक्यतो तुम्ही वर्बमध्येच घ्या. ठीक आहे. यानंतर जे वेगवेगळे टॉपिक्स आहे मित्रांनो ते टॉपिक्स तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हां, या वेगळ्या टॉपिक्सचा मित्रांनो थोडा क्रम मागे पुढे झाला तरी काहीही फरक पडत नाही. फक्त मित्रांनो समजा तुम्ही 17 नंबर आहे, 18 नंबर आहे, 19 नंबर आहे, 20 नंबरचं टॉपिक आहे मित्रांनो. जर तुम्ही 16 टॉपिक वाचल्यानंतर डायरेक्ट 19चं टॉपिक वाचलं तर 19ला टिक करा, मधातले सोडून द्या. नंतर 20चं वाचलं तर 20ला टिक करा. नंतर 21, 22 आणि 23 तिन्ही वाचले 3ला टिक करा. इथे तुमचे 2 टॉपिक मधात सोडले आहे ना, काही हरकत नाही. 23 टॉपिक झाल्यानंतर तुम्ही 17 आणि 18 टॉपिक करायचे आहे. ठीक आहे. जेव्हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक्सवर टिक झाले किंवा पूर्ण टॉपिक कंप्लीट झाले तेव्हा समजायचं तुमचा सिलेबस कंप्लीट झाला आहे. ओके, पुन्हा रिपीट करतो. तुम्हाला टॉपिक वाचायचा आहे. टॉपिक झाल्यानंतर लगेच त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन लावायचे. कुठचे? फक्त त्या बुकामध्ये आहेत तेच वाले, बाकी कुठेही फिरकायचं नाही. आपण प्रिव्हियस इयर कधी पाहायचं? फक्त सब्जेक्टला हात लावायच्या आधी टॉपिक्स पाहायचे. का पाहायचे? का टॉपिक्ससाठी कोणकोणते टॉपिक्स नेमके एक्झाममध्ये येत आहे तेच टॉपिक तुम्हाला करण्यासाठी तुम्ही हे करा. ठीक आहे. असं करता करता पूर्ण 23च्या 23ही टॉपिक तुमचे इंग्लिशचे कंप्लीट झाले. त्यानंतर मित्रांनो दुसरा विषय हातात घ्या. मराठी. ठीक आहे, तो हातात घ्या. तुम्ही याला सोबत करू शकता.
फॉर एक्झाम्पल हे सकाळी करू शकता, ठीक आहे, हे रात्री करू शकता. किंवा माझी मेथड आहे, मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण सोबत करतो. आधी मराठीचं एक टॉपिक वाचतो, कोणतं, नाम, बस तेच टॉपिक इंग्लिशमधून नाऊन या चॅप्टरखाली असतो, ठीक आहे. त्यानंतर एखादी कठीण चॅप्टर मित्रांनो कोणता आहे, शब्दयोगी अव्यय हे वाचतो. त्यानंतर तेच चॅप्टर मित्रांनो मी इंग्लिशमधून वाचतो. कोणता आहे शब्दयोगी अवयव म्हणजेच प्रिपोजिशन, आणि उभयान्वयी अवयव म्हणजे ओके असं कोणतं तरी असं काहीतरी काय, ठीक आहे. या प्रकारे मी वाचतो. कसं, आधी मराठीतून वाचतो, तेच चॅप्टर इंग्लिशमधून वाचतो, नंतर दुसरं चॅप्टर मराठीतून वाचतो आणि तेच चॅप्टर इंग्लिशमधून वाचतो, ठीक आहे. या प्रकारे सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. तुम्हाला मराठीसाठी पण सुद्धा मी जसं इंग्लिशसाठी सांगितलं सेम तसंच मराठीसाठी करायचं, ठीक आहे. जसं इंग्लिशसाठी मी सांगितलं, टॉपिक शोधा आधी, नंतर त्याचे प्रिव्हियस टॉपिक शोधा. कसे टॉपिक शोधायचे, प्रिव्हियस इयर पेपर्सचं ॲनालिसिस करून. समजा नामवर टॉपिक येऊन नामवर प्रश्न विचारत आहे, नाम करा. त्यानंतर कशावर आहे, एक उभयान्वयी अव्यय, याच्यावर प्रश्न येत आहे, हे टॉपिक करा. त्यानंतर मित्रांनो कोणतं आपलं सर्वनाम, वर्ब म्हणजे काय म्हणते, क्रियापद, क्रियाविशेषण, यावर मित्रांनो प्रश्न येत आहे. असे ज्या क्वेश्चनवर ज्या टॉपिकवर प्रश्न येत आहे ते प्रत्येक टॉपिक काढा मित्रांनो. त्यानंतर काढणं झाल्यानंतर तुमच्या बुक्सच्या अकॉर्डिंग त्याला अरेंज करा. म्हणजेच काय, बुक्सची जशी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला अरेंज करायचे. 1 नंबर टॉपिक, 2 नंबर टॉपिक, 3 नंबर टॉपिक, 4 नंबर टॉपिक, 5 नंबर टॉपिक, असे करता करता तुम्हाला जवळपास 17-18 टॉपिक याचे होऊन जाईल, ठीक आहे. 17 टॉपिक पकडा. त्यानं असे करता करता जवळपास 17 टॉपिक. हे इंग्लिशसाठी किती, 23 टॉपिक, इथे 17 टॉपिक. एक अंदाजे आकडा सांगत आहो मी. त्या व्हिडिओमध्ये बहुतेक 17 आणि 23 असेच काहीतरी टॉपिक सांगितले, आणि दोन्ही मिळून किती झाले होते, 40च्या कमीच झाले होते. 35 ते 40 टॉपिक दोन्ही इंग्लिश आणि मराठी मिळून झाले होते, ठीक आहे. किती होत आहे, 7 आणि 3 10, 2 1 3, 3 आणि 7 आणि 3 10, हो हातचा 1, 2 आणि 1 3 आणि 4, 40 टॉपिक होता. आणि ते बरोबर आहे. 35 ते 40 टॉपिक त्या कोणत्या स्टडी प्लॅनवाल्या व्हिडिओमध्ये. कोणता स्टडी प्लॅनवाला व्हिडिओ, इंग्लिश स्टडी प्लॅनवाले व्हिडिओ. इथे लिहून घेऊ का, इंग्लिश स्टडी प्लॅन, तो व्हिडिओ बघा. त्यानंतर मराठी स्टडी प्लॅन, तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला नेमके कोणकोणते टॉपिक्सवर क्वेश्चन विचारत आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर मी सोबत एक तिसरा व्हिडिओ काढला होता का, इंग्लिश अँड मराठी स्टडी प्लॅन. म्हणजे मी कसं का, जसा मी स्वतः अभ्यास केला ना त्याप्रकारे एक टॉपिक मराठी सांगितलं, त्यानंतर लगेच इंग्लिशचं कोणतं टॉपिक वाचायचं आहे ते सांगितलं, ठीक आहे. असे करता करता तुम्हाला 35-40 टॉपिक तुम्हाला कंप्लीट करायचे, ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट करत आहे, ओके. त्यानंतर हे झाल्यानंतर मराठीचे टॉपिक काढल्यानंतर त्याला बुक्सनुसार अरेंज करायचं आहे, बुक्सच्या अनुक्रमिकेनुसार अरेंज करायचं आहे. त्यानंतर टॉपिक वाचायचे आहे. कोणता, तुम्ही समजा आता मराठी भाषेचा उगम एक टॉपिक वाचलं तर पहिले त्याला टिक करा. त्यानंतर एखादी नाऊन चॅप्टर वाचलं, टिक करा. प्रोनाउन, नाऊन म्हणजेच मराठीचं आहे नाम वाचलं, नामला टिक करा. सर्वनाम वाचलं तर सर्वनामला टिक करा. असं करता करता जेव्हा तुमचे 17च्या 17ही टॉपिक कंप्लीट होईल तेव्हा 17 वेळेला टिक करा. जर करता करता 17वा टॉपिक झालं, कुठेतरी मधात तुमचं 13 नंबरचं टॉपिक राहिलं, 14 नंबरचं टॉपिक राहिलं, 12 नंबरचं टॉपिक राहिलं, इकडे 7 नंबरचं टॉपिक राहिलं, तर मित्रांनो 17 नंबर झाल्यानंतर तुम्ही त्यांना कंप्लीट करा. 7ही करा, 12ही करा, 13 आणि 14 सगळ्यांना करा. जेव्हा तुम्ही सगळे टॉपिक कंप्लीट करता, सगळ्यांवर टिक करतात, तेव्हा समजायचं तुमचा मराठी सिलेबस कंप्लीट झाला आहे, ठीक आहे. तुमचा इंग्लिश पण झाला, मराठी पण झाला मित्रांनो कंप्लीट. आता काय करायचं यानंतर, तसंच मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता याचे 25 प्रश्न करा. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करायचं आहे. पूर्णच्या पूर्ण पेपरचं ॲनालिसिस नाही करायचं. फक्त तुम्हाला सब्जेक्टचं ॲनालिसिस करायचं आहे.
ज्यामुळे तुमचं काम सोपी होऊन जाईल. काय तुम्हाला इंग्लिश करताना फक्त 25च प्रश्न करायचे आणि इंग्लिशचे असे करता का, तर 10 सेटमधले फक्त 25 प्रश्न करायचे आहे. त्यानंतर मराठी ज्यावेळेस तुम्ही करता तिथे फक्त 25च प्रश्न करायचे आणि तुम्हाला काय करायचं, फक्त तो प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवरचा आहे तेवढंच पाहायचं म्हणजे मनामध्ये ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादी प्रश्न आहे एखादी प्रश्न आहे 17 आहे, 25 आहे, 35 आहे आणि 12 आहे, यांचा लसावी किती, असा प्रश्न लसावीचा आहे. त्यानंतर वरीलपैकी या दोन गोष्टींमध्ये समान संबंध काय, असे कोणतेही प्रश्न असो ज्यामुळे तुम्हाला त्या टॉपिकचा अंदाज येईल, ते टॉपिक फक्त ते लिहायचे. आणि त्या गोष्टी जर नाही समजल्या तर माझे व्हिडिओज आहेस, कोणते स्टडी प्लॅनवाले व्हिडिओ ते बघा आणि बस त्याच्यामध्ये जसा सिलेबस मी बनवून दिला आहे तुम्हाला, जसे टॉपिक तुम्हाला बनवून दिले बस तेवढे टॉपिक करा. फक्त टॉपिक ते लिहून घ्या. टॉपिक संपल्यानंतर प्रत्येक याच्यावर टिक करा. ठीक आहे. टिक झाल्यानंतर जेव्हा तुमचे त्या सब्जेक्टचे पूर्णच्या पूर्ण टॉपिक्सवर टिक होईल किंवा पूर्णच्या पूर्ण टॉपिक्स कंप्लीट होईल, तेव्हा समजायचं तुमचा तो सब्जेक्ट कंप्लीट झाला आहे, त्या सब्जेक्टचा सिलेबस तुमचा पूर्ण झाला आहे. असं करता तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर काम करावं लागेल. प्रत्येक टॉपिकवर काम करता करता तो सिंगल सब्जेक्ट तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. 2 झाल्यानंतर तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता हे कंप्लीट करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जीके आणि करंट कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता, जीके आणि करंट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. इथपर्यंत गोष्ट करते 4च घटक आहे. त्यापैकी मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता मी तुम्हाला कंप्लीट करून देतच आहो ना, काहीही टेन्शन घ्यायचं नाही त्यामध्ये. फक्त मी टॉपिक करत आहो ना, कोणते शेकडेवारी वगैरे, शेकडेवारी तुम्ही माझे लेक्चर बघितले, जवळपास 13 लेक्चर यायचे, 13 लेक्चर आहे, ते लेक्चर बघायचे. त्यानंतर शेकडेवारीवर टिक करायचं. कोणकोणते, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे करता जवळपास 35च्या आसपास लेक्चर आहे वाटते. त्यापैकी महत्त्वाचे काय तेवढे नाही, महत्त्वाचे जास्तीत जास्त 27-28 आहे. हो, 35च्या आसपास लेक्चर, 35च्या आसपास लेक्चर नाही, टॉपिक आहे. त्या टॉपिकपैकी 28-29 टॉपिक वगैरे का 30 वगैरे टॉपिक महत्त्वाचे आहे. तुम्हाला जेवढे दिसत आहेत तेवढे सगळे करायचे आहे. त्या सगळ्या सब्जेक्टमध्ये मित्रांनो काय केलं मी का सांगितलं आहे तुम्हाला आधी पण, म्हणजे जास्त वेटेजवाले टॉपिक आधी लिहिले आहे, त्यानंतर कमी वेटेजवाले टॉपिक नंतर लिहिले आहे, त्यानंतर जे गरज नसणारे टॉपिक शेवटी लिहिले आहे. ठीक आहे. या प्रकारे 3 गोष्टींमध्ये ते 3 घटकांमध्ये त्याला डिवाईड केलं आहे त्या सिलेबसला. ठीक आहे. सगळा सिलेबस तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज बनवून दिला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करून. ओके. मग आपण इथे गणित बुद्धिमत्तेला वरू. इथे मी तुम्हाला फ्री क्लासेस प्रोव्हाइड करतच आहो ना. डेली सकाळी 8 वाजता आपले क्लास असतेच, 8 AM सकाळी क्लास असतेच. त्यामध्ये तुम्हाला मी आतापर्यंत किती लेक्चर दिले आहे, गणिताचे मी किती दिले इथे लिहितो. गणिताचे आतापर्यंत 35 लेक्चर झाले आणि बुद्धिमत्तेचे आतापर्यंत 13 लेक्चर झाले. मी तुम्हाला इथे कंप्लीट करून देतच आहो ना. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ते टॉपिक वाचल्यानंतर सिलेबसमधलं ते टॉपिक वाचल्यानंतर फक्त त्याला टिक करायचं आहे. ठीक आहे. एक टॉपिक झालं. त्यानंतर तुम्ही सरासरी वाचलं तर सरासरी टिक करा. त्यानंतर तुम्ही एखादी आता नवीन कोणतं टॉपिक शिकवलं मी, वेगवेगळं अंतर, रेल्वे हे शिकवलं होतं ना, तर त्याच्यावर टिक करा. असं करता करता जेव्हा तुमचा सर्व टॉपिक्सवर टिक होऊन सर्व टॉपिक्स तुमचे कंप्लीट होईल, तेव्हा समजायचं का तुमचे कंप्लीट झाले. ठीक आहे. ओके. तो सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावर टिक करा. नंतर मराठी टिक झाल्यानंतर मराठीवर टिक करा. मग गणित व बुद्धिमत्तावर टिक करा. झाल्यानंतर मग जीके झाल्यानंतर तुम्ही जीकेवर कंप्लीट करा. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर सिंगल टॉपिकवर काम करावं लागेल. त्यानंतर सिंगल टॉपिकवर काम करता करता तुम्हाला तो एक विषय, एक सब्जेक्ट कंप्लीट करावा लागेल. असं करता करता तुम्हाला एक सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे इंग्लिश आणि मराठी सोबत कंप्लीट करायचं आहे. आधी तुम्हाला हे सांगितलं, तुम्हाला मी इथे सोबत कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हे 2 सोबत कंप्लीट करायचे आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जीके आणि करंट हे 2 तुम्हाला कंप्लीट करायचे. ठीक आहे. असं करता करता तुमचे चारही तुमचे सब्जेक्ट मित्रांनो, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 आणि सब्जेक्ट 4 म्हणजे कोणता, हे इंग्लिश, मराठी, गणित व बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, गणित बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ आणि रिझनिंग, आणि हे जीके व करंट. ठीक आहे. या गोष्टी जीके आणि करंट तिन्ही तुमचे घटक कंप्लीट झाल्यानंतर तेव्हा तुमचा मित्रांनो तुमचा सिलेबस कंप्लीट होईल.
ठीक आहे. आणि सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर सिलेक्शन तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. हीच गोष्ट मी काय केली होती 2019च्या तलाठी भरतीमध्ये केली होती, ज्यामुळे तिथे माझा रिझल्ट आला होता. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या तिथे 2019 महापोर्टलमध्ये रिझल्ट आला होता. ओके. या गोष्टी मी त्यासाठी केल्या होत्या 2019साठी. बघा मित्रांनो, त्यावेळेस काय होतं, हे म्हणू का सगळं, टाईम किती झाला. ओके ओके ही झाली अभ्यासाची पद्धत, योग्य पद्धत. काय तुम्हाला सांगितलं मी थोडं रिपीट करतो, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर सब्जेक्टनुसार प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे. त्यानंतर त्याचे कोणकोणत्या टॉपिक्सवर, फक्त सिंगल सब्जेक्टसाठी फक्त कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात ते प्रश्न काढायचे आहे. प्रश्न नाही, टॉपिक्स काढायचे. ते टॉपिक्स काढल्यानंतर ते सगळे टॉपिक तुमच्या बुक्सच्या अनुक्रमणिकेनुसार अरेंज करायचे आहे. ठीक आहे. एवढं काम मी माझ्या व्हिडिओजमध्ये केलं. डायरेक्ट तुम्ही ते व्हिडिओ पाहून त्याची अनुक्रमणिका काढू शकता किंवा सिलेबस तो काढू शकता घटक वाईज. ठीक आहे. प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक सब्जेक्टसाठी मी सिलेबसचे व्हिडिओ बनवून दिले. किती 5 व्हिडिओ बनवून दिले. ते 5 बघा व्हिडिओ कोणकोणते. इंग्लिश स्टडी प्लॅन, मराठी स्टडी प्लॅन सोबत इंग्लिश आणि मराठी स्टडी प्लॅन, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग स्टडी प्लॅन, जी के स्टडी प्लॅन. ठीक आहे. जी के अँड करंट आहे, जी के प्लस करंट स्टडी प्लॅन, ते तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहे. त्यानंतर त्याच्या नोट्स काढायच्या, मस्ट आहे. नोट्स काढल्यानंतर सिलेबसमधील जे टॉपिक तुम्हाला दिसत आहेत ते टॉपिक वाचायचं आहे. वाचणं झाल्यानंतर टॉपिकवर टिक करायचे. असं करता करता जेव्हा प्रत्येक सब्जेक्टनुसार प्रत्येक टॉपिकवर तुमचे टिक होईल, प्रत्येक टॉपिक तुमचं कंप्लीट होईल, त्यावेळेस समजायचं का तुमचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस कंप्लीट झाला आहे. ठीक आहे. आतापर्यंत इथपर्यंत झाला व्हिडिओ. आता मित्रांनो मोटिवेशन. ठीक आहे. आता मोटिवेशन आहे का आता, हो थोडं मोटिवेशनसारखंच समजा आता. ओके. हीच गोष्ट मित्रांनो मी माझ्या तलाठी भरती 2019साठी केली होती, जिथे माझे 100पैकी 87 प्रश्न बरोबर आले होते आणि मार्क्स किती होते 174. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि कट ऑफ लागला तर 172 वर्ष लागला होता. इथे माझं सिलेक्शन झालं होतं, इथे माझा रिझल्ट आला होता. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर मित्रांनो आणि हां, महत्त्वाचा एक फॅक्टर आला, कोणता आता सांगतो बघा मित्रांनो. त्यावेळेस आलं होतं महापोर्टल. मी ॲनालिसिस कसं केलं होतं, झेडपी कोणतं 2014, 15, 16, मला वाटते 2013चे पण क्वेश्चन होते वाटते, काही मला दिसले होते. ओके. मोस्टली या 14, 15, 16 या तीन इयरच्या पेपरचं हे केलं होतं, मी ॲनालिसिस केलं होतं. त्या पेपरचं ॲनालिसिस करून, म्हणजे वेगवेगळे जिल्हे होते ना, असे जवळपास 8-10 पेपरचं ॲनालिसिस करून मी सिलेबस बनवला होता. त्यानंतर तो सिलेबस कंप्लीट केला. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर याला प्लस म्हणून ॲड यायच्या 3 महिन्याआधी मित्रांनो एक्झामच्या 3 महिन्याआधी मी प्रॅक्टिस पेपर लावले होते. पेपर म्हणजे कोणते, प्रॅक्टिस पेपर, PAPR. ठीक आहे. प्रॅक्टिस पेपर लावले होते. यामध्ये मी फक्त प्रॅक्टिस पेपर पण ॲड केले होते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट पण प्रिव्हियस इयर आणि पेपर. ठीक आहे. जवळपास किती इथे मित्रांनो मी 60च्या आसपास 55-60 वगैरे मी सोडवले होते वाटते. ठीक आहे. 60-65 काहीतरी सोडवले होते. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. पण हे पेपर कधी करायचे मित्रांनो, तुम्हाला एक्झामच्या 2-3 महिन्या आधी करायचे आहे. ठीक आहे. आता ॲड यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष नाही दिलं तरीही चालते. फक्त काय महत्त्वाचं, सिलेबस. ठीक आहे. आणि तुम्हाला असं काय सांगत होतं, ती एक्झाम होती मित्रांनो महापोर्टलची. ठीक आहे. क्वेश्चन कसे विचारते ते वगैरे मला काहीच माहीत नव्हतं महापोर्टलचं. मी सिलेबस कंप्लीट केला होता याच्यामुळं. इथे नेमके क्वेश्चन कसे विचारते, काय विचारते, पेपरची लेवडी ते हार्ड असेल का सोपी असेल, हे काहीही माहीत नव्हतं. तरीही तिथे माझं सिलेक्शन झालं होतं मित्रांनो. यामागचं महत्त्वाचं कारण माहीत आहे का, माझं सिलेबस कंप्लीट करून होता. तुम्ही मित्रांनो फक्त सिलेबस कंप्लीट करा, बाकी गोष्ट एक दुय्यम दर्जा द्या. जास्तीत जास्त महत्त्वाचं काय, तुमचा सिलेबस कंप्लीट होणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. भलेही महापोर्टल त्यावेळेस 2019मध्ये माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी नवीन होतं, म्हणजे माझ्यासाठी नवीन होतं, तसंच सगळ्यांसाठी पण नवीन होतं ना. ठीक आहे. बट माझा स्ट्रॉंग पॉईंट म्हणा किंवा माझा एक चांगली गोष्ट हे झाली का माझ्या त्यावेळेस मित्रांनो सिलेबस कंप्लीट होता. मग काय महापोर्टल असो का कोणीही असो, सिलेबस कंप्लीट असल्यावर तुम्हाला तो क्वेश्चन सोडवता येणारच आहे ना. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सिलेबसवर जास्त फोकस करा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ॲड आल्यानंतर जास्त एक्झामला 2-3 महिने राहते, जवळपास 2-3 महिने राहते. त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस पेपर लावायचे, प्रॅक्टिस पेपर आणि प्रिव्हियस इयर पेपर. ठीक आहे. मी इथे महापोर्टलसाठी
झेडपीवाले पेपर सोडवले होते. ठीक आहे, तुम्ही आता TCS जर घेईन पेपर, समजा TCS पेपर घेईन तर झेडपी सोडवा, महापोर्टल सोडवा, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इथे तर तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन राहील ना, मग तुम्ही महापोर्टल सोडवा किंवा झेडपी सोडा. तुमचा सिलेबस कंप्लीट असेल तर तुम्हाला ते क्वेश्चन येणारच आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट तुम्हाला समजत आहे. आणि हां, प्रिव्हियस इयर पेपर सोडल्यानं नेमकं होते काय मित्रांनो, तुमचा जो वेळ आहे ना, टाईम मॅनेजमेंट, पेपरची टाईम मॅनेजमेंट हे तुम्हाला जमते. ठीक आहे, पेपरमध्ये कसं टाईम मॅनेजमेंट करायचं या गोष्टी तुम्हाला जमते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नॉलेजसाठी त्या गोष्टी आल्या पाहिजे, प्रश्न आले पाहिजे, म्हणून तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. याचं लिहू का म्हणजे याच्यावर. ठीक आहे, तुम्हाला टॉपिक करायचं आहे, टॉपिक करता करता तुम्हाला सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, सब्जेक्ट कंप्लीट करायचं आहे. किती? 4 सब्जेक्ट कंप्लीट करायचे आहे. 4 सब्जेक्टमध्ये जवळपास 6 सब्जेक्ट आहेत. टॉपिक नंतर सब्जेक्ट कंप्लीट करा. सब्जेक्ट कंप्लीट करता करता तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळते. हा तुमचा पेपर अभ्यास करण्याची, ही तुमची अभ्यास करण्याची योग्य पद्धत आहे मित्रांनो. तुम्ही टॉपिक्स वाचा, टॉपिकनंतर प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक सगळे वाचल्यानंतर तुमचा एक सब्जेक्ट करता करता 4 सब्जेक्ट कंप्लीट होईल. 4 सब्जेक्ट कंप्लीट झाला म्हणजेच तुमचे सिलेबस कंप्लीट झाला. यानंतर मित्रांनो, एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा एक्झामला जवळपास 2-3 महिने राहते, 2 किंवा 3 महिने राहते, तेव्हा मग तुम्ही काय करा, प्रिव्हियस इयर पेपर लावा. हे कशाचे लावायचे? महापोर्टल आणि झेडपीवाले. महापोर्टल आणि झेडपीवाले कधीचे? 2014 + 15 + 16 + 19. ठीक आहे, 14 पासून 2019 पर्यंत जे प्रिव्हियस इयर पेपर आहे ते पेपर सोडवायचे. ठीक आहे, यानंतर प्लस तुम्ही याला ॲडिशनमधून प्रॅक्टिस पेपर सेट लावू शकता. प्रॅक्टिस पेपर सेट लावू शकता. ठीक आहे, हे कोणते? रँडमली कोणतेही उचला मार्केटमध्ये. मी काय केलं होतं, रँडमली कोणतेही उचललं होतं, मार्केटमध्ये जे भेटलं होतं ते उचललं होतं. ओके, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो, सिलेक्शनसाठी तुमचा सिलेबस कंप्लीट पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला तिथले क्वेश्चन सोडवता येईल. ठीक आहे, सिलेबस कंप्लीट असेल तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईल ना. आणि त्यानंतर हे फक्त कशासाठी? स्पीड वाढवण्यासाठी करा तुम्ही. स्पीड वाढवण्यासाठी म्हणजे पेपरचा टाईम तुम्हाला मॅनेज झाला पाहिजे, त्यासाठी या गोष्टी करा. ओके, आणि हां, कृपया सिलेबस कंप्लीट व्हायच्या आधी मिक्स क्वेश्चन लावू नका. ठीक आहे, जास्तीत जास्त फोकस तुम्ही सिलेबस कंप्लीट करण्यावर द्या. सिलेबस कंप्लीट करण्यावर द्या. सिलेबसमध्ये तुमचं जे टॉपिक झालं आहे त्याचेच प्रॅक्टिस क्वेश्चन लावा. प्रॅक्टिस क्वेश्चन प्लस PYQ म्हणजेच प्रॅक्टिस क्वेश्चनमध्येच PYQ वगैरे पकडा. सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये पकडा. प्रॅक्टिस क्वेश्चन कोणते? जो टॉपिक तुम्ही रिसेंटली वाचला आहे त्याच्या लगेच तुम्हाला त्याच टॉपिकचे प्रॅक्टिस क्वेश्चन लावायचे. कोणते? बुक्समध्ये जे दिले आहे तेच. ओके, प्रॅक्टिस क्वेश्चन, PYQ सोबतच. PYQ म्हणजे कोणकोणते? आपल्या तलाठी भरतीचे पण लावा. तलाठी भरती दिसते ते लावा, आणि सोबतच तुमच्या अदर एक्झामचे पण तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिसते त्याच बुक्समध्येच, बरं, ते पण क्वेश्चन तुम्ही सोडवा. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर या प्रकारे तुम्ही पेपर सेट, या पेपर कधी सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर, बरं. आणि हां, जर समजा सिलेबस कंप्लीट व्हायच्या आधी जर तुमची ॲड आली, एक्झामला 3 महिने बाकी असेल, तेव्हा मग सिलेबसच्या सोबत या गोष्टी करा. ठीक आहे, म्हणजे समजा तुमचा 70% सिलेबस झाला असेल, 50% सिलेबस झाला असेल, या सिलेबसच्या सोबत 3-4 दिवसातून एकदा तरी एक पेपर तुम्ही सोडवू शकता. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या कळत आहे. हे सगळं म्हणून घेतो. ठीक आहे, आणि हां, ही सर्व पद्धत मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी 2019च्या तलाठी भरतीसाठी फॉलो केल्या होत्या. ठीक आहे, ज्यामुळे मला माझा एक स्कोर वगैरे सांगू दे. तुम्हाला आधी सांगितलंच आहे, जुने मुलं आहे त्यांना माहीतच आहे. इंग्लिशसाठी, मराठीसाठी, गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे, आणि GK आणि करंट. ठीक आहे, यामध्ये मित्रांनो माझे 25 पैकी प्रश्न किती बरोबर होते? इथे 23 प्रश्न बरोबर होते, 22 प्रश्न बरोबर होते, आणि इथे गणित बुद्धिमत्ता 25 पैकी 25 बरोबर होते, इथे 17 बरोबर होते. ठीक आहे, अशा करता 87 माझे प्रश्न बरोबर होते. इथे मार्क्स किती होते म्हणायचे? मग 46 मार्क होते इथे 50 पैकी. इथे 22 × 2 = 44 मार्क होते. इथे 25 × 2 = 50 मार्क होते. ठीक आहे, 50 पैकी 46 मार्क, 50 पैकी 44 मार्क, 50 पैकी 50 मार्क होते, आणि इथे 50 पैकी
34 मार्क होते, असे मला 174 मार्क होते. ठीक आहे, या सिलेबस म्हणजे या प्रकारे स्टडी करून, या प्रकारे अभ्यासाची ही पद्धत ठेवल्यानंतर, ठीक आहे, या प्रकारे स्टडी करून मला हा फायदा झाला. म्हणजे मला 174 मार्क होते, म्हणजेच किती 100 पैकी 87 क्वेश्चन बरोबर होते. जर मित्रांनो तुम्ही या गोष्टीला फॉलो करता, साहजिकच आहे ज्या गोष्टी करून मला फायदा झाला किंवा ज्या गोष्टी करून मित्रांनो माझा रिझल्ट आला, साहजिकच आहे ना, एक सोप्या भाषेमध्ये ढोबळ मानामध्ये म्हणतो, त्या गोष्टी सिलेक्शनसाठी गरजेच्या आहे. त्या गोष्टी केल्यानंतर सिलेक्शन होऊ शकते, आरामात सिलेक्शन होऊ शकते. त्या गोष्टी जर तुम्ही कराल तेव्हा तुमचं सिलेक्शन आरामात होईल. प्लस यासोबत मित्रांनो आणखी दोन गोष्टी, आणखी दोन रिझल्ट आले. एकूण माझे मित्रांनो आतापर्यंत 3 पदांसाठी 3 एक्झाममध्ये मी पास झालो. ठीक आहे, या व्यतिरिक्त प्लस 2 मित्रांनो CBT 1 पास झालं. कोणकोणते? हे रेल्वेची CBT 1 आणि SSC MTS CBT 1 यासुद्धा पास झालो मित्रांनो. तर या 2 CBT 1 बाजूला ठेवा, फक्त 3 एक्झामचे किंवा 3 पोस्ट पकडा ना, 3 पोस्ट पकडा किंवा 3 पदं पकडा किंवा 3 एक्झाम पकडा सरळ. ठीक आहे, या 3 एक्झामचा माझा रिझल्ट आला आहे. कोणता आला ते तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, या अबाउट सेक्शनमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. ओके, ह्या गोष्टी फॉलो करून, ही स्ट्रॅटेजी फॉलो करून किंवा अभ्यासाची अशी पद्धत ठेवल्यानंतर माझा 3 एक्झामचा रिझल्ट आला आहे. आणि या गोष्टी मी कोणाकडून फॉलो केल्या मित्रांनो? मी माझा भाऊ जो प्रशांत निकुरे, मिस्टर लावू का? ओके, मिस्टर प्रशांत निकुरे. ठीक आहे, माझ्या भावाकडून या गोष्टी मी फॉलो केल्या. फॉलो करून मित्रांनो या गोष्टी करून त्याचं 4 एक्झाममध्ये तो पास झाला आहे. याच गोष्टी फॉलो करून मी 3 एक्झाम पास झालो मित्रांनो. ठीक आहे, आणि मला नक्कीच खात्री आहे, भलेही या गोष्टी पास करून भलेही 3 नाही होईल किंवा तो पास झाला 4 एक्झाम, मी 3 एक्झाम पास केलो, भलेही तुम्ही 2 एक्झाम इथे पास नाही होईल, कमीत कमी एक तरी एक्झाम पास होईल ना. ठीक आहे, तलाठी. ठीक आहे, एक तर एक्झाम पास होईल ना. तुम्हाला एकचीच गरज आहे ना, कुठं 2, 3, 4ची गरज आहे सिलेक्शनसाठी किंवा पहिलं लाईफ सेट करण्यासाठी, करिअर सेट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त एक एक्झाम काढण्याची गरज आहे. भलेही ते कोणतीही एक्झाम असो, छोटीशी पिऊनची, चपराशी किंवा पिऊन वगैरे कोणतीही असो, एक साधी 20 ते 30-35 हजाराची जॉब मिळवून देणारा एक छोटासा, तुम्हाला आधी एक छोटा रिझल्ट आणायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कोणताही रिझल्ट असो, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या एक्झामची तयारी करू शकतात. भलेही तुमचं म्हणजे स्वप्न आता समजो कोणतं MPSC असो, ठीक आहे, MPSC असो किंवा PSI STI असिस्टंट, PSI STI आणि ASO म्हणा, की त्याला ASO म्हणा किंवा असिस्टंट म्हणा. ठीक आहे, म्हणजे MPSC आणि कंबाईन असो. ठीक आहे, या गोष्टी असो, या एक्झाम असो. बट मित्रांनो जर तुम्ही आधी एखादी छोटी पोस्ट काढा, ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकते, ज्यामुळे तुमचं करिअर सेट होऊ शकते. आधी तुमचं करिअर सेट करा मित्रांनो, करिअर सिक्युअर करा, त्यानंतर तुम्ही या एक्झाम देऊ शकता, या एक्झामचे रिझल्ट आणू शकता. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि हां, आजच्या व्हिडिओचं मोटिवेशन हेच होतं का तुमचं आधी करिअर सेट करा, सगळ्या गोष्टी मोडतो. ठीक आहे, आजच्या व्हिडिओचं मोटिवेशन म्हणजे मित्रांनो तुमचं आधी करिअर सेट करा, करिअर सिक्युअर करा. ठीक आहे, तुमचं आधी करिअर सिक्युअर करा. त्यानंतर तुम्हाला जर MPSC करायची असेल किंवा कंबाईन करायचं असेल किंवा मग कुठं तुमचं प्रायव्हेट स्वतःचं एखादी व्यवसाय करायचा असेल, ठीक आहे, किंवा तुमचा कोणता एखादी छंद बाळगायचा असेल, तो तुम्ही बाळगा. फॉर एक्झाम्पल कोणता छंद तुमचा गिटार राहू शकते किंवा तुम्हाला शिक्षक बनायचं असेल, शिक्षक तर ते एक्झाम देऊनच बनते म्हणा. ठीक आहे, एखादी माझ्यासारखं एखादी काय यूट्यूब करायचं असेल तुम्ही यूट्यूब करू शकता. त्यानंतर कोणत्याही फॅकल्टी असो, तुम्हाला समाजकार्य करायचं असेल तुम्ही ते करू शकता. फक्त मित्रांनो आधी तुम्ही थोडं तुमचं करिअर सिक्युअर करा. एखादी 20-30 हजाराचा जॉब हातामध्ये ठेवा, 20-30-35 हजारापर्यंत जॉब हातामध्ये ठेवा, ज्यामुळे तुमचं करिअर सिक्युअर होईल. ठीक आहे, आणखी मित्रांनो जर तुम्ही तलाठी पास व्हाल,
तलाठी पास व्हाल तर फक्त इथे करिअर तुमचं सिक्युअरच नाही होईल, तुमचा पगार मित्रांनो 36,000 आहे इथे. कसा? ग्रामीण. आणि जर तुमचं महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झालं किंवा महानगरपालिका जर तुम्हाला भेटलं तेव्हा तुमचा पगार आहे 39,000. ठीक आहे. सोलापूरमध्ये माझं सिलेक्शन होतं मित्रांनो. सोलापूर महानगरपालिकेमध्ये 39,000 पगार होता. ठीक आहे. आणि सोलापूर जे ग्रामीण होते त्यांना 36,000 पगार होता मित्रांनो. ठीक आहे. एक चांगला पगार इथे तलाठीमध्ये आहे मित्रांनो. तुम्ही तलाठीमध्ये चांगला पगार 36,000 पगार पकडा, नाही 39 पकडू आपण, 36,000 पकडू ना. ठीक आहे. एवढा पगार मित्रांनो चांगला पगार आहे, सफिशियंट आहे लाईफ जगण्यासाठी. त्यानंतर यानंतर तुमची कोणती दुसरी एक्झाम नाही निघली तरी हा पगार तर चांगला आहे ना. सोबत मित्रांनो तुम्ही नंतर मंडळ अधिकारी बनता. मंडळ अधिकारी. ठीक आहे. याच्यामध्ये नाव अधिकारी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नायब तहसीलदार सुद्धा तुम्ही बनू शकता. ठीक आहे, समोर चालून. आणि राज्य सरकारची एखादी नोकरी लागली मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला अजिबात एक्झाम न देता तुम्ही तुमचं प्रमोशन होऊन मोठी तुम्ही अधिकारी पदावर तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे. या प्रकारे सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोणतं? जे कोणी MPSC कंबाईनवाले असाल, तलाठी झाल्यानंतरही तुम्ही मित्रांनो तलाठी बनल्यानंतर काही एक्झाम न देता तुम्ही मंडळ अधिकारी बनता. याच्यामध्ये अधिकारी शब्द आहे. आता तो शब्द म्हणजे अधिकारी होते का नावासाठीच अधिकारी आहे, ते एक चर्चेचा विषय आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो नायब तहसीलदार सुद्धा तुम्ही बनू शकता. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे तुमच्या. त्यामुळे अभ्यास सिरियसनुसार करा मित्रांनो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर कमी वेळ खर्च करा. मी तर म्हणतो वेळ खर्चच करू नका, कारण त्याच्या हातामध्ये काहीच नाही, आपल्या जॉब नाही, काही नाही. त्यामुळे या गोष्टींवर वेळ खर्च करू नका. मूवीज वगैरे मोबाईलवर अजिबात मूवीज बघायचा नाही. 2 महिन्यातून एखादी मूवी तुम्ही थिएटरवर बघू शकता. ठीक आहे. ज्या गोष्टी मी आधी करायचो, ज्या गोष्टी मी आता करतो त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहो. ओके. त्यानंतर रिलेटिव्हच्या लग्नाला, कार्यक्रमाला जाणं वगैरे थोडं कमी करा. ठीक आहे. बंद केलं तर फारच चांगलं आहे. मी तर डायरेक्ट ते सगळ्या गोष्टी बंदच केल्या होत्या, आणि ज्या गोष्टी बंद करता येत नव्हत्या त्या गोष्टी कमी केल्या होत्या. ठीक आहे. व्हॉट्सअप, फेसबुक तुम्हाला आधी पण सांगितले. व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे या गोष्टी डिलीट करा. जर व्हॉट्सअप डिलीट नसेल करू शकत काही कारणास्तव, किंवा महत्त्वाचे कामं असेल व्हॉट्सअपवर तुमचे, तर फक्त मित्रांनो तेच महत्त्वाचे कामे तेवढ्यापुरतंच त्याचा वापर करा. ठीक आहे. आणि इथे जर तुमचं महत्त्वाच्या कामासाठी व्हॉट्सअप ठेवत असेल तर तुमचे इथे काय होते, व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे पाहण्याची गरज नाही. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू.